डॉक्टर, मी माझ्या बाळाला जन्म दिल्यानंतर केव्हा छातीला लावू, त्याला दूध पाजायला केव्हा सुरुवात करू? याचं सोपं उत्तर आहे, जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर बाळाला स्तनपान दिलं पाहिजे, तेवढ्या लवकर त्याला छातीला लावलं पाहिजे, तेवढ्या लवकर त्याचं फिडिंग इनिशिएट केलं पाहिजे. म्हणजे कसं, बऱ्याच वेळेला तर आता बहुतेक दवाखान्यांना पद्धत असते की तुमची डिलिव्हरी झाल्या झाल्या बाळाची नाळ कापायच्या आधीसुद्धा बाळाला तुमच्या पोटावर तुमच्या छातीपर्यंत पोचवतात. हे अगदी बरोबर आहे. समजा काही कारणामुळे ते नसेल झाले तर जेवढ्या लवकर शक्य होईल पहिल्या 15 मिनिटात, 20 मिनिटात, 1 तासात तुम्ही बाळाला छातीला लावा. याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात मोठा फायदा काय की जोपर्यंत बाळ तुम्ही छातीला लावत नाही, तुमच्या स्तनाला बाळ ओढत नाही, चोखत नाही, तोपर्यंत तुमचा वात्सल्य झरा तुम्हाला पाना फुटत नाही, तोपर्यंत दूध यायला मदत होत नाही. तुम्ही बाळाला छातीला लावला की वात्सल्याने नक्कीच तुमचं दुधाचा स्राव लवकर सुरू होतो. दुसरी गोष्ट, बाळाला साधारणपणे पोटामध्ये 1.5 दिवस पुरेल एवढं दूध असतं. तुमच्या छातीतनं दूध यायला साधारणपणे 36 तासपर्यंत वेळ लागणार आहे. परंतु जोपर्यंत जे काही पाणी येणार आहे, चीक येणार आहे, थोडंसं घट्ट दूध आल्यासारखं होतं, ते पण बाळासाठी सुद्धा खूप गरजेचं असतं. त्या चिकामध्ये अँटीबॉडीज असतात, ज्याच्यामुळं बाळाला रोगप्रतिकारक शक्ती मिळते, बाळ आजारापासून लांब राहते. त्यामुळे बाळाला लवकरात लवकर छातीला लावा. आता पहिल्यांदा छातीला लावून झालं, मग नंतर मी काय करायचं? बाळाला पावडरचा डब्बा लावायचा का? बाळाला ग्राईप वॉटर द्यायचं का? बाळाला दुधाचा डब्बा लावायचा का? अजिबात नाही. हे सगळे डब्बे, हे सगळे ग्राईप वॉटर, हे सगळे न्यूट्रिएंट्स तुमच्या छातीमध्ये देवाने तुम्हाला दिलेले आहेत. ते फक्त बाळाच्या पोटापर्यंत पोचवायचं तुमचं काम आहे. मग काय करायचं? साधारणपणे दर 2 तासांनी बाळाला छातीला लावणे गरजेचं आहे. एकदा 36 तास झाले की छातीतनं भरपूर दूध यायला सुरुवात होते. तुम्हाला कल्पना नसेल पण जवळजवळ बाळ 1.5-2 महिन्यात झालं की तुमच्या छातीतनं एका दिवसाला 1 ते 1.5 लिटर एवढं सुद्धा दूध येऊ शकतं. तर त्यासाठी काय करायचंय? मग दर 2 तासाला बाळाला छातीला लावायचं. समजा तुम्ही म्हटलात की मी बाळाला पाजलंय, बाळ 3 तास झालं, 4 तास झालं, उठलंच नाही, मग मी काय करायचं? नाही, तसं नाही करायचं. सर्वसाधारणपणे बाळ 1.5 ते 2 तासानंतर उठतं, ते जागं होतं. ते जागं झालं की रडतं किंवा त्याला भूक लागल्याची काही लक्षणं दाखवतं. म्हणजे काय? बाळ आपले ओठ हलवायला सुरुवात करतं, मूठ चोकायला सुरुवात करतं, डोळे थोडे फिरवतं. अशा वेळेस त्या बाळाला भूक लागली असं नक्की समजा. ते रडेपर्यंत त्याची वाट बघू नका, पण बाळ जागा झाल्यानंतर ही लक्षणं बाळाला भूक लागल्याची असतात. ती आईला हळूहळू समजायला मदत होते, परंतु जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माहिती असेल म्हणून हे मार्गदर्शन. तर एकदा बाळ भूक लागल्याची लक्षणं दाखवायला लागलं की मग बाळा तुम्हाला छातीवर घ्यायचे. बाळाला छातीवर पाजताना काय काय काळजी करायची? आधी बाळाला पाजायची पूर्वतयारी तुम्हाला करावी लागते. प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी असते. तुम्ही थेट जाऊन स्वयंपाकघरात स्वयंपाक करता का? नाही, आधी तुम्हाला तयारी करावी लागते. त्याप्रमाणे बाळ पण जेवायला बसणार आहे तर त्याची तयारी तुम्हाला करायची. म्हणजे काय करायची? शक्यतो बाळाला पाजायला बसताना तुम्ही एकांतात असाल. म्हणजे काय? खूप मोठमोठे आवाज, खूप गोंगाट, खूप लोकांची ये जा असेल तर तुमचं लक्ष बाळाकडनं विचलित होतं आणि आवाजाने बाळाचं लक्ष पण विचलित होतं आणि त्याच्या स्तनपानामध्ये अडथळा येऊ शकतो. मग तुम्ही जेवायला बसल्यावर ताटावरनं जर मध्येच उठलात तर परत जेवण जातं का तुम्हाला? नाही जात. मग त्याप्रमाणे बाळाला त्याचं जेवण, त्याचं भोजन, त्याचं स्तनपान जे आहे ते निर्धोक व्हायला पाहिजे, निर्वेद व्हायला पाहिजे. म्हणून एकांतात बसा. जर घरात तुमच्या जागा नसेल तर तेवढ्या वेळेस सांगा मी बाळाला फिडिंग करते, एक 10 मिनिटं कोणी येऊ जाऊ नका, आवाज करू नका, दार वाजवू नका. सोपं आहे. घरातले लोक तेवढे सुज्ञ असतात. त्याचबरोबर काय करायचंय? तुम्ही बाळाला पाजताना भिंतीला टेकून बसायचं. टेकून का बसायचं? तर पाठीला आधार हवा. एखादी गोष्ट जर तुम्हाला वारंवार करावी लागणार असेल आणि ती जर त्रासदायक, कष्टदायक असेल तर तुम्ही करत नाही. तुम्ही जर बाळाला पाजायला बसताना पाठीला टेकून नाही बसला, मग नंतर पाठ दुखायला लागली, कंबर दुखायला लागली की बाळ तुमचं जरी असलं तरी तुम्हाला बाळावर रागराग करा वाटतो. काय बाई सारखंच प्यायला मागते, माझी पाठ दुखते, कंबर दुखते, मी नाही पाजणार आता. पण चूक त्याची नाही, चूक तुमची. तुम्ही पाठीला आधार घेऊन बसलं नाही, पाठीला टेकून बसलात की पाठ कंबर दुखत नाही. अजून काय करायचंय? मांडी घालून बसल्यानंतर तुमच्या कमरेखाली किंवा कमरेवर बाळाच्या डोक्याखाली एक उशी घ्या. म्हणजे काय होतं? बाळाच्या तोंडातलं आणि तुमच्या छातीतलं अंतर कमी होतं आणि तुम्हाला बाळाला पाजताना खूप वाकावं लागत नाही. बाळाला पाजताना तुम्ही ताट असाल आणि बाळ जर छातीपाशी पोचलं तर मग तुम्हाला त्रास होणार नाही, बाळाला पण त्रास होणार नाही. मग बाळ छातीपर्यंत पोहोचण्यासाठी मांडीखाली उशी किंवा मांडीवर बाळाच्या डोक्याखाली उशी घेणं गरजेचं आहे. बाळाच्या मानेला आधार द्या. पहिले 2 ते 3 महिन्यापर्यंत बाळाला मान डुगडुगत असते, त्याला मान स्वतःची धरता येत नसते. त्यामुळे बाळाच्या मानेला आधार देणं गरजेचं असतं. तुमच्या छातीच्या निप्पलच्या भोवतीचा जो काळा भाग असतो तो काळा भाग बाळाच्या ओठात गेला पाहिजे आणि तुमचं जे निप्पल आहे ते बाळाच्या टाळ्याला चिकटलं पाहिजे. म्हणजे बाळाला दूध प्यायचं बटन जे असतं ते टाळ्याला असतं. तुमच्या निप्पलने टाळ्याचं बटन दाबलं की बाळ चोखायला, ओढायला सुरुवात करते. बरोबर आहे. मग हे सगळं होण्यासाठी काय करावं लागतं? तर बाळाने मोठा आ केला असला पाहिजे. तुम्ही वडापाव खाताना कसा मोठा आ करता तसं बाळाचा मोठा आ झाला असेल. बाळाचे ओठ उपडे असतील
आणि तुमच्या छातीचा काळा भाग पूर्णपणे बाळाच्या ओठात गेला की मग तुमचं निप्पल बाळाच्या टाळाला चिकटतं आणि मग बाळ ओढायला सुरुवात करतं. मग बाळाने हे ओढायला सुरुवात केली की काय होतं, बऱ्याच वेळाला एक 2-3 मिनिट बाळ ओढलं की बाळाला थोडी सटाईट येते. अरे वा छान, आई माझ्यापाशी आहे, मी आईपाशी मी दूध पितो म्हटलं ते थोडंसं झोपी गेल्यासारखं करतं. त्यावेळेस त्याला झोपू द्यायचं नाही, थोडासा गालाला हात लावला की परत ते जागातून परत ते ओढायला सुरुवात करतं. सर्वसाधारणपणे बाळाचे हे फिडिंग एका वेळेस 15 ते 20 मिनिट एवढ्या कालावधी करता लागू शकतं. त्यापेक्षा तुम्ही शॉर्टकट मारलात तर मग ते बाळ तेवढ्यापुरतं झोपतं, पण 15 मिनिटांनी परत उठतं, माझं पोट भरलेलं नाही, मला खूप भूक लागली, त्यामुळे तो शॉर्टकट करू नका. 15 ते 20 मिनिट बाळाला पाहावं लागतं. कधी कधी काही बाळं 25 मिनिट 30 मिनिटपर्यंत सुद्धा फिडिंग करत असतात.